नमस्कार भक्तांनो, आज आपण करणार आहोत पवित्र आणि मंगल महालक्ष्मी पूजन। महालक्ष्मी माता ही संपत्ती, समृद्धी आणि सौख्याची देवी आहे। आपल्या घरात तिचं पूजन केल्याने धन, आरोग्य आणि शांती नांदते। चला तर मग भक्तिभावाने पूजनास सुरुवात करूया। सर्वात आधी घर स्वच्छ आणि पवित्र करा। देवीला बसवण्यासाठी पाटावर लाल किंवा गुलाबी कपडा अंथरा। त्या कपड्यावर चांदी, तांबे किंवा पितेचा कलश ठेवा। कलशात पाणी, तांदूळ, सुपारी, नाणी आणि पान ठेवा। नारावर लाल वस्त्र गुंडाळून कलशावर ठेवा। कलशाभोवती सुंदर फुलांची माळ अर्पण करा। आता देवीचे आवाहन करा। हातात थोडं पाणी घेऊन मनात म्हणा, श्री हरी क्ली महालक्ष्म्ये नमः। असं म्हणत देवीला आपल्या घरी स्थापन करा। महालक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला पंचामृताने स्नान घाला। दूध, दही, मध, घी आणि पाणी याचा वापर करा। नंतर स्वच्छ पाण्याने मूर्ती पुसून फुलांनी सजवा। आता पूजनाची मुख्य विधी सुरू करा। देवीला कुमकुम, हळद, अक्षता, फुले आणि नैवेद्य अर्पण करा। दीप लावा आणि सुगंधी अगरबत्ती पेटवा। मन शांत ठेवा आणि भक्तिभावाने मंत्र जपा। महालक्ष्म्ये नमः हा मंत्र 108 वेळा म्हटल्यास विशेष पुण्य लाभते। देवीसमोर बसून मनःपूर्वक प्रार्थना करा, हे महालक्ष्मी माता, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो। आमच्या जीवनातील दारिद्र्य दूर होवो। तुझी कृपा सदैव आमच्यावर राहो। कथेनुसार एकदा भगवान विष्णूने लक्ष्मी देवीला विचारलं, तू कुठे राहतेस? त्यावर लक्ष्मी देवी म्हणाली, मी त्या घरात राहते जिथे स्वच्छता, सत्य आणि श्रद्धा असते। म्हणून महालक्ष्मी पूजन करताना घर आणि मन स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पूजनानंतर देवीला नैवेद्य द्या। साखर, खीर किंवा लाडू अर्पण करा। नंतर कुटुंबातील सर्वांनी एकत्र नमस्कार करा। जय देवी, जय देवी, जय महालक्ष्मी माता असं म्हणत देवीचं स्मरण करा। महालक्ष्मी पूजन केल्याने केवळ धनच नाही, तर सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते। या दिवशी केलेलं पूजन मनापासून आणि श्रद्धेने असेल तर देवी नक्की प्रसन्न होते। महालक्ष्मीचं पूजन हे केवळ विधी नाही, तर ती आपल्या जीवनात कृतज्ञता आणि श्रद्धा निर्माण करणारी प्रक्रिया आहे। जय महालक्ष्मी माता। संपत्ती, आनंद आणि शांती तुमच्या घरात नांदो। धन्यवाद।